हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मग तुम्ही म्हणत असाल की ही बाई मध्येच कशी काय आली. अहो थांबा जरा, सांगते तुम्हाला. मध्येच म्हणजे श्रावण येतोय ना. श्रावण 2-3 दिवसावरच आहे, तर मग म्हटलं नॉनव्हेज खायची इच्छा पूर्णच करून घेऊ. तुम्ही पण ना हे नाव खूप इंस्टाग्रामवरती ऐकलंच असेल आणि पाहिलंच असेल. बरोबर, आम्ही जाणार होतो संदीपला. आणि हे संदीप ना पुनावळ्याजवळ आहे आणि हायवेलाच आहे, अगदी हायवेला चिकटूनच आहे. ह्यांचे अजून ब्रांचेस आहेत, पण मला जी FC रोडला आहे ना तेवढीच माहिती आहे. बाकी अजून दुसरीकडचे सर्च करून पाहावं लागेल. या साय मिलेनियम बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरला आहे संदीप आणि त्यांनी अख्खा फ्लोअर घेऊन टाकला आहे बरं का. त्यांचे कमीत कमी म्हटलं ना 400 लोक बसतील एवढी जागा आहे. बाहेरचे ॲम्बियन्स तर बघू शकता, मस्त असं त्यांनी हे छोटे छोटे झुंबर लावलेत. आणि इथे हे खुर्च्या दिसत आहे ना, या सगळ्या थोड्याच वेळात सगळ्या भरून जातील. इथे आता सध्या काहीच दिसत नाही आहे, लोक दिसत नाही आहे, कारण आम्ही लवकर आलो होतो. जवळपास 8:15 की 8:30च वाजले होते. तुम्ही थोड्या वेळातच बघाल तिथे किती गर्दी होते. आणि हे आतले ॲम्बियन्स, जर तुम्हाला हायवेचा व्ह्यू घ्यायचा असेल ना तर तुम्ही इथे बसू शकता. पहिले गोल्डी आणि ओवी येऊन इथे बसले तरी, पण हा टेबल 6 लोकांसाठी होता, तर मग आम्हाला टेबल चेंज करावा लागला. इथे बसून ही व्ह्यू खूपच मस्त दिसेल बरं का. तुम्ही जर खूप लोक असाल तर तुम्ही इथे मोठे टेबल्स बुक करू शकता. तर मग आम्ही म्हणजे त्या दादांनी सांगितलं की मॅडम तुम्ही आत बसू शकता. आत मस्त AC हॉल आहे आणि बघू शकता इथलं ॲम्बियन्स. इथे दोघं असाल, तिघं असाल, तुम्ही 4-5 जण असाल तरी मध्ये पण बसू शकता, नाहीतर बाहेर पण 2-3 पण जागा होती, पण ती ऑलरेडी भरलेली होती. आम्ही ना इथे बसणार होतो. बाकी पण खाली होत्या जागा, पण म्हटलं ही जागा छान वाटली, मग तिथे आम्ही बसून घेतला. आणि गर्दी आत्ता तेवढी नव्हती. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही मम्मी पप्पांसोबत आलो होतो ना, तेव्हा आम्हाला त्यांनी वेटिंगचा टाईम 2 ते 1.5 तास सांगितला होता. मग काय, आम्ही तेवढा वेळ तर थांबणं शक्य नव्हतं, मग आम्ही सोडून दुसरीकडे गेलो होतो. हा बघू शकता तुम्ही त्यांचा मेन्यू कार्ड. आणि इथे थाळी नाही आहे बरं का. मला आधी वाटायचं की इथे थाळी भेटते की काय, पण इथे वेगवेगळं तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन खरडा प्लेट. आम्ही दोघंच होतो म्हणून आम्ही प्लेट ऑर्डर केलं. तुम्हाला हाफ किंवा फुल तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि इथे ना मटन हांडी हाफ आम्ही केली आणि ते पण बोकडाची. इकडे बोकड आणि बोलाई दोघंही भेटेल तुम्हाला. आणि मग भाकरी घेतली सोबत. स्टार्टरमध्ये आम्ही चिकन मंचुरियन पण ऑर्डर केलं होतं आणि त्यानंतर मग भात तर आहेच. त्या दादांनी हा चिकन खरडा आणून दिला, पण चिकन खरडा ना जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर अजिबात ऑर्डर नका करू, कारण खूपच झणझणीत होतं. मी खाल्लं, पण माझ्या नाकाडोळ्यातून असा धूर निघत होता ना, काय सांगू तुम्हाला. मग त्यांनी ना मला हे चिकन मंचुरियन पण आणून दिलं स्टार्टर, आणि ते छान होतं. आणि तुम्हाला ना हे बोन्स ठेवण्यासाठी अशी एक बाउल पण देतात इथे, म्हणजे तुमची जी हाडं असतात ना ते खाऊन झाल्यावर तुम्ही त्याच्यात टाकायची. चिकन मंचुरियन ड्राय ना हे पण मस्त होतं. चिकन खूपच सॉफ्ट होतं. व्हेज मंचुरियन असो की चिकन मंचुरियन, हे आमच्या ओवीची फेवरेट डिश आहे, म्हणून आम्ही स्पेशली ही तिच्यासाठीच मागवली होती आणि तिला पण खूप आवडली. आमचा मेन कोर्स पण त्यांनी सर्व केला. मी घेतली होती ज्वारीची भाकर आणि गोल्डीने घेतली होती बाजरीची भाकर.
आम्ही घेतली होती हाफ मटण हंडी, मग ती पण आणली दादांनी. सोबत कांदा लिंबू होताच. इथे कोणतीही तुम्ही रस्स्यावाली भाजी घ्याल ना, ती काळ्या मसाल्यातच बनवलेली असेल. त्या दादांनी आम्हाला हे सर्व करून दिलं. आणि ही छोटीशी प्लेट म्हणजे परातसारखी वाटते ना, त्याच्यात तुम्हाला चुरून वरून खायचं असेल तर तुम्ही मस्तपैकी भाकर त्याच्यात चुरून खाऊ शकता. पण मला चुरून खाता येत नाही, मग मी आपल्या लावूनच खाते. आणि इथे ओवी तिचे लिंबू चाटण्यात मग्न होती. मटण बघू शकता खूपच सॉफ्ट होतं. म्हटलं नवऱ्याला विचारून बघू की त्याला आवडलं की नाही. तर गोल्डी म्हणे भारीच आहे ग टेस्ट, त्याला पण खूप आवडलं इकडचं. म्हणजे बघा, मला पण खूपच आवडली टेस्ट, कारण अगदीच स्पायसेस असं ओव्हर पॉवरिंग नव्हते बरं का. नाहीतर काही ठिकाणी भेटताना की खाल्ल्या हा हू होते, असं काही नाही. टेस्ट तर टेस्ट पण होती आणि मग मसाल्याचा फील पण येत होता, पण ते असं घशात आपल्याला लागत नव्हते. आणि ना मटनमध्ये 2 नळ्या आल्या होत्या. मग दादांना म्हटलं त्या दोन्ही मलाच द्या. बेचारा गोल्डीला नाही दिल्या, कारण मला मस्तपैकी जेवण झालं. मग आम्ही आमचं बिल मागवलं आणि बिल होतं 1544. बघू शकता इथे तुम्ही. त्यानंतर काय, मग जेवण झालं, आवरलं, मस्तपैकी बडीशोप खाल्ली आम्ही आणि मग निघालो. बाहेर आल्या ना तुम्हाला एक गंमत दाखवेल मी, बघाच आता. ही बघा, मगा जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती, पण आत्ता तुम्ही बघू शकता की किती वेटिंग आहे. चवच इतकी भारी आहे की लोक ना 1.5 2 तास थांबायला पण काही ऐकत नाही आहे. तुम्हाला पण जर ही गर्दी टाळायची असेल ना, तर तुम्ही थोडं लवकर जा, म्हणजे 8 8:30च्या दरम्यान. नाहीतर तुम्हाला पण 2-3 तास थांबावंच लागेल. लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल. आणि माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब.